चैप्टर चालू है आपका according to NCERT it is principles of inheritance and variation, and according to state board it is inheritance and variation. Inheritance and variation. The part which is important for examination point of view, chapter number 3. आपला जो आजचा डिस्कशनचा मुद्दा आहे सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. सेक्स लिंक्ड inheritance. Sex linked inheritance. What is the meaning of this word? Sex linked inheritance चा अर्थ होतो की the genes which are present exclusively on sex chromosome. जे जीन्स सेक्स क्रोमोझोम वर प्रेझेंट असतात त्यांना आपण म्हणतो सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. चला याच्यामध्ये काही जे जीन्स असतात, पहिल्यांदा याची डेफिनेशन लिहून घेऊ मग पुढे जाऊया. पहिल्यांदा याची डेफिनेशन लिहा सगळ्यांनी. कम ऑन. genes located on non-homologous regions of sex chromosome. Genes located on non-homologous region of sex chromosomes, are called sex linked genes. Are called sex linked genes. Are called sex linked genes. सेक्सशी संबंधित. याचा अर्थ पहिल्यांदा थोडक्यात समजून घ्या सगळ्या मुलांनी. याच्यामध्ये बेटा हे जे जीन्स आहेत नीट लक्ष द्या सगळ्यांनी. जर आपण साईज वाईज बोलायला गेलो, पहिल्यांदा साईज वाईज जर आपण बोलायला गेलो तर एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी की साईज ऑफ द क्रोमोझोम, एक्स क्रोमोझोम, समजा हा एक एक्स क्रोमोझोम आहे, हा एक एक्स क्रोमोझोम, एक प्रॉपर काढतो थोडासा. हा समजा एक एक्स क्रोमोझोम आहे, हा एक एक्स क्रोमोझोम आहे, हा त्याचा सेंट्रल पॉइंट आहे. हा दुसरा त्याच्या बाजूला वाय क्रोमोझोम आहे. एका मेलची कंडिशन पहिल्यांदा दाखवतो मग आपण बाकीचं. हा थोडा थीन असतो बाळांनो. आय होप तुम्हाला आता लक्षात येत असेल. दिस इज एक्स क्रोमोझोम. एक्स क्रोमोझोम and this is Y chromosome. एक डिफरन्स दिसतोय, कोण सांगतं मला? एक
डिफरन्स दिसतोय? सगळ्यांनी सांगा बरं, विचार करा, बघा त्याच्याकडे आणि मला सांगा काय डिफरन्स दिसतोय. एक बेसिक डिफरन्स दिसतोय. सगळ्यांनी नीट विचार करून मला सांगा की दोन्ही क्रोमोझोम, हा एकदम ऍपरंट आहे, लहान मुलाला विचारलं तरी तो सांगेल की सर एक क्रोमोझोम जाडजूड दिसतोय, मोठा दिसतोय आणि एक छोटा दिसतोय. बरोबर. आता इमॅजिन करा, नीट लक्ष द्या सगळ्यांनी. इमॅजिन करा की ह्या पार्टवर जे जे जीन्स असतील, इथे जे जीन्स असतील, इथे जे जे जीन्स असतील, ह्या पार्टवर जे जीन्स असतील तसे जीन्स ह्या पार्टवर असतील. एम आय राईट और रॉंग? समजतंय का सगळ्यांना? सगळ्यांनी नीट लक्ष द्या आणि मला सांगा. दोन्ही पार्टवर जे जीन्स असतील, दोन्ही पार्टवर जे जीन्स असतील, सगळ्यांनी लक्ष द्या. या दोन्ही पार्टवर लेट्स से की इथे ए असेल तर इकडे पण ए असेल, इथे बी असेल तर इथेही बी असेल. एक्झाम्पल म्हणून सांगतोय असं. म्हणजे याच्यात ए बी सी डी, ए बी सी डी ई एफ जी, सी आपण क्रोमोझोमला होमोलॉगस केव्हा म्हणतो? नीट लक्ष द्या. क्रोमोझोम्स आर होमोलॉगस असं केव्हा म्हणतो? जेव्हा सिमिलर जीन्स, लेट्स से की इथे जी जीन आहे, इथे जी आहे, तर इकडे पण त्या पोझिशनला जी असेल, इथे जी असेल. ठीक आहे. नीट लक्ष द्या, मला काय म्हणायचं ती कन्सेप्ट समजून घ्या. या दोन्ही, समजा हा एक क्रोमोझोम आहे, हा एक क्रोमोझोम आहे आणि हा दुसरा क्रोमोझोम आहे. यांना दोघांना होमोलॉगस आपण केव्हा म्हणतो? कारण एक मेल पॅरेंट कडून आलेला आहे आणि एक फिमेल पॅरेंट कडून आलेला आहे. एक बीटा मेल पॅरेंट कडून आलेला आहे आणि एक फिमेल पॅरेंट कडून आलेला आहे. आता हा जो मेल पॅरेंट कडचा आहे, समजा हा मेल पॅरेंट कडचा आहे, तर याच्यावर जे जीन्स असतील ते एक सिमिलर असतील. आपण काय शिकलो आतापर्यंत? हे शिकलो की क्रोमोझोम्स पण पेअर मध्ये असतात आणि जीन्स पण पेअर मध्ये असतात. त्याचे दोन फॉर्म्स असतात. त्याला, ज्याला आपण काय म्हटलं, ज्याला मिंडलने काय म्हटलं होतं? ॲलिल्स म्हटलं. काय म्हटलंय त्याला? ॲलिल्स. येतंय तुमच्या लक्षात? म्हणजे हे पण पेअर्स मध्ये असते. आता या पहिल्यांदा सेक्स लिंक्ड समजून घेण्यासाठी आपल्याला यांच्याकडे बघावं लागेल. तर बघा, नीट लक्ष द्या. हे कळलं का? हो, हे एकमेकांचे होमोलॉग्स केव्हा म्हणतो आपण? जेव्हा सेम जीन्स ह्या लोकसवर ह्या लोकसवर सेम जीन्स असतील, याला आपण काय म्हणतो? होमोलॉगस. अशा जीन्सला काय म्हणतो आपण? होमोलॉगस. जे जीन्स होमोलॉगस क्रोमोझोम म्हणतो. क्रोमोझोम वर्ड पहिल्यांदा क्लिअर करून घेऊ. होमोलॉगस क्रोमोझोमचा अर्थ काय झाला की जेव्हा असे दोन क्रोमोझोम की ज्यांच्यावर दोन्ही सेम लोकसवर सेम जीन्स आहेत. समजा इथे हाईट रिलेटेड जीन आहे, टॉल टी असेल, तर कदाचित तिकडे पण टॉल टी असू शकतो. टॉलनेस हे असेल, हाईट रिलेटेड इथे पण असेल. इथे हेअर कलरचा ब्लॅकचा असेल, इकडे पण ब्लॅक किंवा ब्राऊन असू शकतो, स्मॉल बी असू शकतो. येत आहे लक्षात? इथे व्हेरिएशन असू शकतं, पण ते असतील पेअर मध्ये आणि समोरासमोर येतील. ज्या वेळेला क्रॉसिंग ओव्हर होतं, ज्या वेळेला गॅमेट्स म्हणतात, त्यावेळेला होमोलॉगस क्रोमोझोम जे असतात ना, ते एकमेकांच्या समोर येतात आणि होमोलॉगस क्रोमोझोम्स मध्येच क्रॉसिंग ओव्हर पण होतं आणि त्यामुळे नवीन कॉम्बिनेशन बनतात, ज्यांना आपण म्हणतो रिकॉम्बिनंट. ज्यांना आपण काय म्हणतो? रिकॉम्बिनंट. हे कन्सेप्ट समजली का? एवढं सांगा मला, मग पुढे जाईल. कम ऑन. येस सर. हो सर. होमोलॉगस ही कन्सेप्ट सगळ्यांच्या डोक्यात जावी, ही माझी धडपड आहे. कम ऑन, बोला पटकन.
सगळे मुलं जे आता हा व्हिडिओ बघतायत, हे लेक्चर बघतायत, सगळ्यांना होमोलॉगस ही कन्सेप्ट क्लिअर आहे का हे पहिले सांग. Yes, sir. क्रोमोझोम्स होमोलॉगस असणं म्हणजे त्यांचं अपोजिट पेयर किंवा सिमिलर पेयर त्यांची दुसऱ्या बाजूला असणं, याला आपण म्हणतो होमोलॉगस क्रोमोझोम. आता हीच कन्सेप्ट घेऊन या दोघांच्या बाबतीत मॅच करा. ह्या क्रोमोझोमकडे 2 पार्ट्स आहेत. अर्धा पार्ट इथपर्यंत आहे आणि अर्धा पार्ट हा आहे. हा एक्स क्रोमोझोमची जाडी बघा, एक्स क्रोमोझोमची साईज बघा, फॉरगेट अबाउट द साईज, कमीत कमी लेंथ बघा. वाय क्रोमोझोम कंपॅरेटिव्हली साईजने छोटा आहे आणि एक्स क्रोमोझोम साईजने मोठा आहे. यांच्यामध्ये एक साईड जी असते, एक बाजू जी असते, एक क्रोमॅटिड जे असतं ते होमोलॉगस असतं, दुसरं क्रोमॅटिड जे असतं ते नॉन होमोलॉगस असतं. ही गोष्ट पहिल्यांदा डोक्यात ठेवा. हे समजलं का सगळ्यांना? एक क्रोमोझोम जो असेल याच्यातला बेटा एक क्रोमोझोम छोटा आहे, एक मोठा आहे, तर यांच्यावर एक बाजू जी आहे ह्या क्रोमोझोमची, ही बाजू याला होमोलॉगस असू शकते, पण ही बाजू होमोलॉगस नाही. बघितल्या बघितल्या कळतंय आपल्याला सगळ्यांना. मग जी नॉन होमोलॉगस क्रोमोझोम असेल तर तो त्याचं काय होतं ते तुम्ही लक्षात घ्या. समजा जे कॅरेक्टर्स ह्या क्रोमोझोमवर प्रेझेंट असतील, त्याचं काय होतं नीट लक्षात घ्या. आता पहिले एक थिअरी सांगतो याचा पार्ट आणि मग आपण पुढे जाऊया. फिमेल्सकडे बघा, फिमेल्सकडे एक्स क्रोमोझोम्स असतात. एक्स क्रोमोझोम्स असतात. एक्स क्रोमोझोम पप्पांकडून आलेला असतो आणि एक एक्स क्रोमोझोम मम्मीचा स्वतःचा असतो. हे कळलं का सगळ्यांना? फिमेल्सकडे 2 एक्स क्रोमोझोम असतात. एक मेल पॅरेंट कडून आलेला असतो, एक फिमेल पॅरेंट कडून आलेला असतो. बरोबर. आता हे जेव्हा दोन्ही एक्स क्रोमोझोम्स समोरासमोर येत असतील, हे दोन्ही एक्स क्रोमोझोम्स गॅमेट बनायच्या वेळेला समोरासमोर यांचं पेअरिंग होत असेल तर कसं पेअरिंग दिसेल? असं दिसेल ना बेटा. हा पण एक्स आहे आणि हा पण दुसरा एक्स आहे. हा एक आलेला आहे मेल पॅरेंट कडून आणि एक आलेला आहे फिमेल पॅरेंट कडून. म्हणजे जे जीन्स याच्यावर असतील तेच जीन याच्यावर असतील. एवढं समजलं का पहिले हे सांगा? हे समजलं का सगळ्यांना? म्हणजे जे जीन्स याच्यावर असतील तेच जीन्स याच्यावर असतील. म्हणजे यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर पण होऊ शकतं आणि डॉमिनंट रिसेसिव्हचा फेनॉमेनॉन पण प्रॉपर काम करतो. बरोबर. यांच्यामध्ये कोणामध्ये? फिमेल्समध्ये डॉमिनंट आणि रिसेसिव्हचा फेनॉमेनॉन प्रॉपर काम करतो, कारण दोन्ही क्रोमोझोम जे आहेत ते एक्स आहेत आणि दोघांची लांबी, दोघांची साईज सारखी असते. परंतु ज्या वेळेला एक क्रोमोझोम एक्स असतो आणि एक क्रोमोझोम वाय असतो, त्याची एक बाजू तर होमोलॉगस असते आणि एक बाजू नॉन होमोलॉगस असते. आता डेफिनेशन वाचा आणि मला सांगा. काय कळतंय का? काही लिंक लागते का तुम्हाला? कम ऑन. बोला, लिंक लागते का काही? आता काय म्हणतोय बघा. जीन्स लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस region of the sex chromosome are called sex linked disease किंवा sex linked genes. डिसीजेस म्हणणे पाहिजे जीन्स डिसीज होतात काही काही. आता तुम्ही विचार करा, इमॅजिन करा. पहिले मी हे जे सांगतो हे माझी जी तळमळ हे पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचते का? तुम्हाला हे कळलं का? ह्या पार्टला इकडे लक्ष द्या. ह्या पार्टला आणि ह्या पार्टला हे सिमिलर असल्यामुळे यांच्यामुळे समजा एखादा फॉल्टी जीन असेल, लेट्स सी, आता तुम्हाला डायरेक्ट त्याच्यावर समजून सांगतो. समजा इथे एक फॉल्टी जीन आहे, खराब जीन आहे आणि इथे चांगला जीन आहे. हा एक चांगला जीन आहे.
इथे चांगला जीन आहे. जनरली काय होतं, जर दोन फॉल्टी जीन्स एकत्र आले, समजा हा डॉमिनंट आहे आणि हा पण डॉमिनंट जीन आला दोन्ही एक्स मध्ये, तर अशा लोक जनरली वाचत नाही. जर डॉमिनंट कॅरेक्टर असेल आणि हार्मफुल असेल तर असे लोक जगत नाही. आणि एक डॉमिनंट आणि एक रिसेसिव्ह असेल तर असा माणूस आजार घेऊन जगत असतो. आणि जर समजा रिसेसिव्ह प्रॉपर्टी असेल, बरेचदा काय होतं, एक गोष्ट लक्षात ठेवा, जीन्स दोन प्रकारचे, दोन फॉर्मचे असतात. एक तर दोन्ही कसे असतील, दोन्ही डॉमिनंट असतील. एक डॉमिनंट एक रिसेसिव्ह असेल किंवा दोन्ही रिसेसिव्ह असतील. या तीन कंडिशन्स आहेत, तीन प्रोबॅबिलिटीज आहेत. ते सगळ्यांना पटतंय का मी जे बोलतोय ते? सांगा बरं. येस सर. जनरली डिसऑर्डर किंवा जनरली हे जे जीन्स आहेत हे प्रेझेंट कशावर आहे? सेक्स क्रोमोझोमवर आहे. कशावर प्रेझेंट आहेत? सेक्स क्रोमोझोमवर आहेत. जेव्हा दोन एक्स क्रोमोझोम सिनॅप्सिस मध्ये येतील किंवा ज्या वेळेला गॅमेट बनायच्या वेळेला समोर पेअरिंग होतं, पेअरिंग होताना जनरली काय होतं की जर रिसेसिव्ह कॅरेक्टर याच्याकडे असेल आणि रिसेसिव्ह कॅरेक्टर याच्याकडे असेल तरच त्या फिमेलला आजार होतो. समजा रिसेसिव्ह डिसऑर्डर, एक डिसऑर्डर अशी आहे की जी रिसेसिव्ह आहे, तर ती रिसेसिव्ह येण्यासाठी कंडिशन काय असेल की दोन्ही रिसेसिव्ह असतील. तर समजा ही एक रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे, इकडे एक रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे, तर ती पुढच्या पिढीमध्ये जाईल, म्हणजे ऑफस्प्रिंगला ती रिसेसिव्ह डिसऑर्डर होईल. रिसेसिव्ह डिसऑर्डर तो आजार होईल. पण असे चान्सेस फार लेस असतात, व्हेरी लेस. एक तर मेल पॅरेंट कडचा किंवा एक तर फिमेल पॅरेंट कडचा असा एखादा जीन असतो जो त्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमला, त्या म्युटेटेड जीनला एक्सप्रेस होऊ देत नाही. समजा ती डॉमिनंट डिसऑर्डर असेल, फार कमी डिसऑर्डर आपल्या सिलेबस मध्ये नाही दिलेल्या. समजा ती कर्मधर्म संयोगाने डॉमिनंट डिसऑर्डर असेल आणि त्या इकडच्या बाजूचा, समजा फिमेलच्या साईडचा किंवा मेलच्या साईडचा तो जीन जर रिसेसिव्ह असेल तरी सुद्धा त्या डिसऑर्डरची तीव्रता कमी होऊन जाईल. कारण कंडिशन कशी झाली? हेट्रोझायगस झाली. लिसन व्हेरी केअरफुली. जर कंडिशन हेट्रोझायगस असेल तरी सुद्धा त्याचा इंटेन्सिटी, त्याची तीव्रता, त्याचा प्रॉब्लेम कमी होईल. येतंय लक्षात? समजा दोन रिसेसिव्ह कंडिशन्स आहेत, दोन्ही रिसेसिव्ह, चान्सेस अतिशय कमी असतात. तरी समजा एक डॉमिनंट असेल आणि डॉमिनंट जीन जनरली लक्षात घ्या, डॉमिनंट जीन जे असतात ते रिसेसिव्हला एक्सप्रेस होऊ देत नाही. त्यामुळे एक हेल्दी इंडिव्हिज्युअल, जनरली फिमेल्स आर हेल्दी, फिमेल्स दे रिमेन ओनली कॅरियर, मेल्स दे बिकम डिसीज. का? त्याचं कारण सांगतो. समजा मेल्स मध्ये या ठिकाणी हा एक एक्स क्रोमोझोम जो आहे, आता एक्स क्रोमोझोम बेटा नेहमी कोणाकडून येणार आहे? मदर कडून येणार आहे, आईकडून येणार आहे. या एक्स क्रोमोझोमवर समजा इथे एक फॉल्टी जीन आहे, मग तो रिसेसिव्ह असो की डॉमिनंट असो, तो रिसेसिव्ह असो की डॉमिनंट आहे, आणि तो प्रेझेंट कुठे आहे? नॉन होमोलॉगस रिजन मध्ये. नॉन होमोलॉगस, याचा होमोलॉग इकडे नाहीये, याच्याशी सिमिलॅरिटी दर्शवणारा इकडचा पार्ट नाहीये, तर तो ऍज इट इज एक्सप्रेस होतो. म्हणून फिमेल्स दे रिमेन कॅरियर अँड हेल्दी अँड मेल्स दे बिकम डिसीज. हे कळलं का? हे समजून सांगितलं, हे कळलं का सांगा मला? तर जड जात आहे? नाही सर, समजलं. ज्या मुलांना प्रॉब्लेम असेल त्यांनी मला विचारा क्वेश्चन, मी थांबतो इथं, काही प्रॉब्लेम नाही मला. देवश्री कळतंय का तुला? देवश्रीला कळतंय का? हो सर, कळतंय. इकडे कोण आहे? साक्षी चव्हाण तुला कळतंय का? हो सर, शुभम निकम कळतंय का? शुभम बेटा कळतंय का तुला?
कमॉन, मी बघतोय स्क्रीनकडे. शुभम, कळतंय का? सर ते रिसेसिव्ह डिसऑर्डर परत सांगता का? सांगतो. आणखी शुभम, तुला नाही कळलं का बेटा? शुभम निकम, तुला नाही कळलं का? रेखा, तुझ्या डोक्यात बसतंय का हे? रेखाला समजतंय का? हो सर. इकडे लक्ष द्या, परत एकदा समजून सांगतो. 22 हे ऑटोसोम्स असतात, शेवटचे 2 जे असतात ते सेक्स क्रोमोझोम असतात. म्हणजे आपल्याकडे 22 पेअर्स जे असतात, आपण ऑटोसोमल डिसऑर्डर पण जर तुम्ही वेळ दिला तर घेणार आहोत. 22 जे असतात हे असतात ऑटोसोम्स, आणि एक पेअर जी असते, 22 ऑटोसोम्स असतात म्हणजे पेअर्स मध्ये 22 पेअर्स या ऑटोसोमचे असतात, आणि एक पेअर जी असते ती असते सेक्स क्रोमोझोम. सेक्स क्रोमोझोमची ही सेक्स क्रोमोझोम काय काय असू शकतात? एक्स असतील फिमेल्स मध्ये आणि XY असतील मेल मध्ये. बरोबर? आता नीट समजून घ्या काळजीपूर्वक. एक्स असतील तर असे असतील, कारण एक एक्स जो असेल तो मेल पॅरेंट कडून आलेला असेल, आणि एक एक्स जो असेल तो फिमेल पॅरेंट कडून आलेला असेल. येत आहे सगळ्यांच्या लक्षात? तर एक्सचं वैशिष्ट्य काय? व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी और व्हॉट इज द मेन फीचर ऑफ एक्स क्रोमोझोम? दॅट इट हॅज a complete length. It has a complete length, a normal chromosome. But if we are going to observe the structure of Y chromosome, then Y chromosome is not as long as the X chromosome. याची साईज जी आहे ती कंपॅरेटिव्हली छोटी आहे. छोटी असल्यामुळे याचा एक पार्ट, याचा अर्धा भाग तर एक्स क्रोमोझोमशी होमोलॉग दाखवतो. अर्धा पार्ट जो आहे तो होमोलॉगस असतो, अर्धा पार्ट जो असतो तो नॉन होमोलॉगस असतो, कारण ह्याची बाजू इकडच्या बाजूशी मॅच होऊ शकत. त्यामुळे इथे जे जीन्स असतील ते ऍज इट इज मेल्स मध्ये एक्सप्रेस होतात. ऍज इट इज मेल्स, कारण त्यांना सप्रेस करणारा, त्यांना दाबून टाकणारा, त्यांना कंट्रोल करणारा दुसरा जो जीन आहे ते या पार्टवर प्रेझेंट नाहीये. इथे जर फिमेल असेल तर इथे जो जीन असेल त्याला सप्रेस करणारा जीन या भागात कुठेतरी प्रेझेंट असतो, म्हणजे या भागात समोरासमोर प्रेझेंट असू शकतो. त्याचा दुसरा जो डॉमिनंट असेल तर डॉमिनंट, रिसेसिव्ह असेल तर रिसेसिव्ह पार्ट, त्याला काहीतरी त्याची ऍक्शन सप्रेस करणारा, जनरली आता मी पुढे गेल्यावर समजून सांगतो, पण एक असा असेल की जो त्याला एक्सप्रेस होण्यापासून अडवू शकतो. त्यामुळे फिमेल्स मध्ये अनेक डिसीजेस असे आहेत की ते होत नाही, फिमेल्स फक्त कॅरियर राहतात, त्या पुढच्या पिढीमध्ये तो जीन पास करतात, परंतु त्यांना स्वतःला तो त्रास होत नाही. ही गोष्ट मला परोपरीने पुन्हा पुन्हा सांगायची. आणि अशा प्रकारचं जे इनहेरिटन्स असतं याला आपण म्हणतो सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स, कारण ते सेक्स क्रोमोझोमवर प्रेझेंट असतं. आता समजतंय का अजून प्रॉब्लेम आहे? याचा जो जीन असेल, याच्याकडचे जे जीन असतील, कारण दोन्ही एक्स क्रोमोझोम आहेत, तर याचे जीन्स इकडे दाबले जाऊ शकतात, किंवा इकडे जर फॉल्टी असेल तर इकडे दाबले जाऊ शकतात, किंवा सप्रेस केले जाऊ शकतात, अडवले जाऊ शकतात. अशी परिस्थिती इथे नाहीये, इथे विपरीत परिस्थिती आहे. म्हणून हे ऍज इट इज पुढच्या पिढीत जातात. म्हणून मेल्स आर मोर सफरर. मेल्स हे जास्त प्रमाणात सफरर असतात, आणि त्यामुळे काय होतात की मेल्स मध्ये आपल्याला जास्त जेनेटिक डिसऑर्डर्स दिसतात. सेक्स लिंक्ड डिसऑर्डर्स मेल्स मध्ये जास्त दिसतात. हेच मला या उदाहरणातून सांगायचं आहे. हे आय होप तुम्हाला आता क्लिअर झालं असेल. सांगा मला, आणखी कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? देवश्रीला समजलं का? हो सर, समजलं. आस्था, तुला कळलं का? आस्था गवारे, आस्था, आर यू देअर? कम ऑन, थंब पाठवा. तुम्हाला जर बोलायचं असं वाटत असेल तर थंब पाठवा. थंब पाठवत जा बेटा. थंब पाठवलं तरी मी समजून घेईन. चला, आता ही जर गोष्ट क्लिअर झाली असेल तर आपण पुढे जाऊया. आता आपण स्ट्रक्चर पाहिलं, होमोलॉगस आणि नॉन होमोलॉगस क्रोमोझोम मधला फरक सांगितला. आता आपण पुढे जाऊया. आता काही जीन्स जे असतात ते एक्स लिंक्ड असतात,
आणि काही जीन्स जे असतात वाय लिंक्ड असतात. ते आपल्याला समजून घ्यायचे कोणकोणते असतात, काय काय असतात. आणि या ठिकाणी काय येतं, लिहा आणखी एक डेफिनेशन, एक आणखी गोष्ट लिहायची. द इनहेरिटन्स ऑफ सेक्स लिंक्ड जीन्स, द inheritance of sex linked genes, the inheritance of sex linked genes from parents to their offspring, from parents to their offsprings is called linked inheritance. It's called linked inheritance. Called linked inheritance. आता there are two types of sex linked genes, that is X linked and Y linked. दरवेळेला आजाराचेच असतील असं काही नाही. एक्स लिंक्ड आणि वाय लिंक्ड. झालं लिहून? हो. आता एक्झाम्पल्स आपण लिहून घेऊ, कोणकोणते कशा कशावर आहेत ते नीट लक्षात घ्या. एक्स लिंक्ड जीन, एक्स लिंक्ड जीन्स, एक्स लिंक्ड जीन्स आपल्या बुक मध्ये सरळ सरळ डिसऑर्डर्स दिलेले आहेत. डिसऑर्डर शब्दाचा अर्थ होतो जे बॉडीची ऑर्डरली सिस्टीम, जी प्रॉपर सिस्टीम आहे ती डिस्टर्ब करतात, त्याला आपण म्हणतो डिसऑर्डर. याच्यात लिहायचं आहे आपल्याला हिमोफिलिया, कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया, कलर ब्लाइंडनेस, नाइट ब्लाइंडनेस, मायोपिया, मस्क्युलर, आपण मस्क्युलर डिस्ट्रॉफी आणखी एका चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. मस्क्युलर डिस्ट्रॉफी, याच्यासाठी लिहून घ्या वेस्टिंग ऑफ मसल. मसल्स वेस्ट होतात, वेस्टिंग ऑफ मसल, प्रॉपर काम करू शकत नाही. हे एक्स लिंक्ड जीन्स आहेत. वाय लिंक्ड जीन्स मध्ये या हायपर ट्रायकोसिस, मेल पॅटर्न बाल्डनेस, हायपरट्रायकोसिस, मेल पॅटर्न बाल्डनेस, कोण आलं?
ऋतुजा गायकवाड, मेल पॅटर्न बाल्डनेस, एक सेकंड ना चालू ठेवा. मला ना काही इमेजेस इथे मिळतात का ते मी बघतोय. तुम्हाला जर दाखवता आली तर बेस्ट काम होईल तुमचं पण आणि माझं पण. पेज नंबर 20. नंबर 20, 15, 16. चालेल. एक्स लिंक, वाय लिंक, हायपरट्रायकोसिस, पॅटर्न बाल्डनेस. पॅटर्न बाल्डनेस आणखी काही आहे का? ठीक. इकडे लक्ष द्या आता. हिमोफिलियाला आपण काय म्हणतो? ब्लीडर्स डिसीज. ब्लीडर्स डिसीज. याच्यामध्ये रक्त थांबत नाही. कारण माहिती आहे तुम्हाला. काय कारण आहे सांगा. व्हॉट इज द रिझन? याच्यामध्ये कलर ब्लाइंडनेस मध्ये काय होतं? ग्रीन आणि रेड जे असतात ते कसे अपियर होतात? ग्रे. ग्रीन आणि रेड आयडेंटिफाय करू शकत नाही. नाईट ब्लाइंडनेस, रात्रीच्या वेळेला नीट दिसत नाही. मायोपिया म्हणजे कॅन सी ओनली नियर बाय ऑब्जेक्ट, याला आपण म्हणतो मायोपिया. आणि मस्क्युलर डिस्ट्रॉफी बद्दल लिहिलं. हायपरट्रायकोसिसचा अर्थ होतो, तुम्ही समाजात बघा, ऑब्झर्वेशन करायला लागा जेनेटिक्सच्या अँगलने. हायपरट्रायकोसिसचा अर्थ होतो एक्सेसिव्ह हेअर्स ऑन पिन्ना, कानावर भरपूर सारे केस उगवणं, याला म्हणतात हायपरट्रायकोसिस. अंगावरही खूप सारे केस असतात आणि कानावर पण खास करून केस असतात. आणि तुम्ही पाहिलं असेल फिमेल्स मध्ये टक्कल सहसा पडत नाही. सहसा पडत नाही म्हणजे 99% पडत नाही. बाल्डनेस म्हणजे टक्कल पडणे, बाल्ड होणे. बाल्ड शब्दाचा अर्थ होतो टक्कल. लिहिलं का सगळ्यांनी? हो सर. येस. आता पुढे जाऊया. आता नीट लक्ष द्या सगळ्यांनी. याच्यामध्ये आपल्याला हिमोफिलियामध्ये क्रिस क्रॉस इनहेरिटन्स पाहायला मिळतं. क्रिस क्रॉस इनहेरिटन्स सांगेल पुढे गेल्यावर काय. क्रिस क्रॉस इनहेरिटन्स काय पाहायला मिळतो? क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. साक्षी मॅडमने ऑडिओ चालू केलेला आहे. क्रिस क्रॉस इनहेरिटन्स पाहायला मिळतो. कसा मिळतो, काय मिळतो बघूया. आता बघा, एक आपण प्रॉपर एक्झाम्पल घेऊन समजून घेण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात आधी आपण कलर ब्लाइंडनेस मध्ये एंट्री करतो. पहिल्यांदा हेडिंग देऊ कलर ब्लाइंडनेस. कलर ब्लाइंडनेस विशेष
विशिष्ट अशा कलर्स बद्दल ज्ञान नसणं, अंधत्व असणं. ब्लाइंडनेस शब्दाचा अर्थ काय झाला की ते विशिष्ट कलर ओळखू शकत नाही. का ओळखू शकत नाही? आपण आयच्या वेळेला मी बहुतेक सांगितलंय, नसेल सांगितलं तर आता सांग. कलर ब्लाइंडनेस इथं आपल्या बुक मध्ये जे दिलेलं आहे प्रॉपरली समजून घ्या. अनेबल टू डिस्टिंग्विश बिटवीन रेड अँड ग्रीन कलर. In this disorder, person is unable to distinguish between red and green. कारण दोन्ही याला कसे दिसतात? ग्रे. दोन्हीच्या दोन्ही कसे दिसतात? ग्रे. रेड आला समोर तरी ग्रे दिसतो, ग्रीन आला तरी ग्रे दिसतो. त्यामुळे हे दोघांमध्ये फरक करू शकत नाही. तुम्ही मला सांगा, इमॅजिन करून सांगा की असे लोक जर रोडवर आले, मोटरसायकल घेऊन आले, कार घेऊन आले, मोठी गाडी घेऊन आले, ट्रक घेऊन आले, तर असे लोक सिग्नल पाळू शकतील का? हा प्रश्न आहे. समजा अशा ठिकाणी जी आपल्याकडे तेवढी गर्दी असते की सिग्नलवर जनरली लोक थांबलेले असतात, परंतु यांना जर सिग्नल आयडेंटिफाय करता आला नाही, ओळखता आला नाही, तर किती मोठी समस्या येऊ शकते. कॅन यू इमॅजिन दिस? नंबर 1, असे लोक वैमानिक बनू शकतात का? पायलट बनू शकतात का? याचं उत्तर नाहीये. अशा लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स दिलं जातं का? नाही. अशा लोकांना नेव्ही मध्ये घेतलं जातं का? नाही. तर प्रत्येकाने आजच चेक करून घ्या की आपल्याला रेड आणि ग्रीन प्रॉपर ओळखता येतो. मुलींमध्ये सहसा प्रॉब्लेम नसतो, मुलांमध्येच ही कलर ब्लाइंडनेसची, कारण इट इज, लिहून ठेवा, इट इज एक्स लिंक्ड डिसऑर्डर. इट इज एक्स लिंक्ड डिसऑर्डर. कारण मी आत्ताच त्याचं फेनॉमेनॉन एक्सप्लेन केला. कारण जर एक्स मध्ये असेल तर दुसरा एक्स याला सप्रेस करतो. आणि याच्यासाठी पुढची एक लिहून घ्या, पुढची ओळ लिहिणं महत्वाची आहे. इट इज रिसेसिव्ह डिसऑर्डर. रिसेसिव्ह डिसऑर्डर. कळतंय का हे सगळ्यांना? इट विल एक्सप्रेस इटसेल्फ इन रिसेसिव्ह कंडिशन्स ओनली. इट विल एक्सप्रेस इटसेल्फ इन रिसेसिव्ह कंडिशन्स. आता इमॅजिन करा, नॉर्मल जो असतो तो कसा असतो आणि कलर ब्लाइंड कसा असतो ते आपल्याला समजून घेऊ. आपण पहिले त्या कंडिशनला लिहून घेऊ, मग आपल्याला सोपं जाईल. जे बुक मध्ये दिलंय ते ऍज इट इज तुम्हाला पेपर मध्ये लिहायचं असतं. म्हणून आपण काय करूया, जे बुक मध्ये दिलं तेच मुद्दाम मी तुम्हाला तेच सांगतो. थोडं मोठं काढतो. कॅपिटल एक्स, कॅपिटल सी, कॅपिटल एक्स, कॅपिटल सी, कॅपिटल वाय, नॉर्मल, मेल, कॅपिटल एक्स, कॅपिटल सी, कॅपिटल एक्स, कॅपिटल सी. थोडं मोठं काढतो. नॉर्मल फिमेल, सी स्टँड फॉर कलर. बरोबर. आता दिस इज नॉर्मल कंडिशन. आता कॅरियर फिमेल कशी असेल? कॅरियर फिमेल कशी असेल? कॅपिटल एक्स, कॅपिटल सी, कॅपिटल एक्स, स्मॉल सी. दिस इज द कॅरियर कंडिशन. आणि कलर ब्लाइंड मेल कसा असेल? कॅपिटल एक्स, स्मॉल सी आणि वाय. दिस इज कलर ब्लाइंड मेल. लिहिलं का सगळे जिनोटाइप्स?
कम ऑन. सगळ्यांनी जिनोटाइप Yes. लिहिले का? Yes, sir. व्हेरी गुड. सर एक क्वेश्चन होता. आता आपण ऍक्च्युअली यांचा क्रॉस करून बघू. बघा कसं कसं होईल. आता आपण पहिली कंडिशन घेऊ. पुसू काय आता हे? पुसतोय मी. तुम्हाला आता सगळ्यांना माहित झालं कशी कशी कंडिशन असू शकते. आता पहिल्यांदा पहिली जी कंडिशन आहे, कलर ब्लाइंड मेल आणि नॉर्मल फिमेल. कंडिशन नंबर 1, कलर ब्लाइंड मेल marries with normal female. बघा कलर ब्लाइंड मेल कसा असेल? X स्मॉल c y मेल marries with capital X capital C capital X capital C. बनवा फटाफट गॅमेट्स. इथे गॅमेट्स दोन प्रकारचे बनतील. कॅपिटल X स्मॉल c एक प्रकारचा गॅमेट, दुसरा असेल नुसता Y. इथे एकाच प्रकारचे गॅमेट बनतील, पण तरी सुद्धा आपण लिहिताना लिहू कॅपिटल X कॅपिटल C कॅपिटल X कॅपिटल C. लिहिलं का सगळ्यांनी? कम ऑन. आता बघा कंडिशन कशी कशी असू शकते. Yes, sir. 1 त्याच्यानंतर 2. दिस इज अनदर कंडिशन. इकडच्या बाजूला दिस इज वन मोर कंडिशन अँड दिस इज वन मोर कंडिशन. बनवा. आता इंडिव्हिज्युअल्स कसे बनतील बनवा. ह्या दोघांचं प्रॉडक्ट काय मिळेल आपल्याला? कॅपिटल X कॅपिटल C कॅपिटल X स्मॉल c कॅपिटल X कॅपिटल C कॅपिटल X स्मॉल c. कॅपिटल X कॅपिटल C Y. कॅपिटल X कॅपिटल C Y. बोला. काय दिसतंय तुम्हाला या कंडिशन मध्ये? काय दिसतंय? काय दिसतंय? मी काय सांगितलं? ही रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे. रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे. कशी आहे बेटा ही? रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे. आता तुम्ही बघा ह्या फिमेलकडे, इकडे लक्ष द्या, ह्या फिमेलकडे एक कॅपिटल C आहे, एक स्मॉल c आहे. एक कॅपिटल C आहे आणि एक स्मॉल c आहे. याचा अर्थ काय झाला? ही कॅरियर आहे, हिला आजार नाहीये. ही कशी आहे? कॅरियर आहे. ही पण कशी आहे? कॅरियर आहे. हा मेल आईकडून त्याला काय मिळत आहेत? कॅपिटल C मिळतोय. म्हणून हा कसा आहे? नॉर्मल. हा कसा आहे? नॉर्मल. म्हणजे नॉर्मल मेल. नॉर्मल मेल. कॅरियर फिमेल. कॅरियर फिमेल. कमॉन, कळतंय का सगळ्यांना?
समजायला काही प्रॉब्लेम? कोणाला प्रॉब्लेम येतोय का समजायला? बोला. राधिका, तुला कळतंय का? साक्षी, समझ में आ रहा क्या? हाँ सर. गुड. सोपं आहे ना? आता दुसरी कंडिशन करूया. अनदर टाइप ऑफ कंडिशन, अनदर कंडिशन. कॅरियर फिमेल. आता इथे कॅरियर फिमेल आहेत, हे आपण लग्न करणारच आहेत. कॅरियर फिमेल, नॉर्मल मेल. हा, आता कंडिशन नंबर 2. म्हणजे इथं काय मिळालं? 50% किंवा 100% म्हणूया. 100% females are carrier आणि males are always normal. फक्त गरज कशाची आहे? आई कशी असली पाहिजे? नॉर्मल असली पाहिजे. आई कॅरियर नको. तर मेल्स विल बी ऑलवेज नॉर्मल. आता बघा दुसरी कंडिशन. आता ह्या कॅरियर मुलींचे आपण लग्न लावून टाकू. नॉर्मल मेल बरोबर लावू. कॅरियर मुलींचे लग्न लावू नॉर्मल मेल बरोबर. बघा, आपल्याला ना भटजी बोलवायचा ना हुंड्याला पैसे द्यायचे, काही चिंता करायची नाही. कॅपिटल सी, कॅपिटल एक्स, कॅपिटल सी, कॅपिटल एक्स, स्मॉल सी are going to marry with normal male. Capital X, capital C, Y. Condition, गॅमेट्स दोन प्रकारचे बनतील. कॅपिटल एक्स, कॅपिटल सी एक प्रकारचा गॅमेट बनेल. दुसऱ्या प्रकारचा गॅमेट बनेल कॅपिटल एक्स, स्मॉल सी. इथे गॅमेट बनेल कॅपिटल एक्स, कॅपिटल सी आणि इथे गॅमेट बनेल नुसता वाय. करा मगासारखा. दिस कॅन गो विथ दिस, दिस कॅन गो विथ दिस. किंवा असं करू शकता तुम्ही, असं कन्फ्युज होण्यापेक्षा. अशी एक कंडिशन येऊ शकते, त्याच्यानंतर अशी कंडिशन येऊ शकते आणि अशी कंडिशन येऊ शकते. आता बघा, सगळ्यात पहिली ही कंडिशन डिस्कस करूया. कॅपिटल एक्स, कॅपिटल सी, कॅपिटल एक्स, कॅपिटल सी. मुलांना बोर होतंय का रे? आर यू गेटिंग और नॉट गेटिंग? समजतंय का सगळ्यांना? हो सर. येस सर. येस सर. आता हो सर. आता इथे कंडिशन कशी येईल? कॅपिटल एक्स, कॅपिटल सी, कॅपिटल एक्स, कॅपिटल सी. कारण मेल पॅरेंट कडून चांगला जीन मिळतोय. इकडे बघा, ही तिसरी कंडिशन. कॅपिटल एक्स, स्मॉल सी, वाय. त्याच्यानंतर गडबड झाली का इथं? एक मिनिट, इथे गडबड झाली. हा जो नॉर्मल जीन आहे ना, हा दोन्हीकडे जाऊ शकतो ना. एक मिनिट हा बेटा, एक मिनिट. तुम्हाला जास्त नाही चेंज करावं लागणार, फक्त मी इथे प्रॉपर करतो मग तुम्हाला. हे बघ, इकडे लक्ष द्या. कॅपिटल एक्स कॅन गो विथ कॅपिटल एक्स, सी कॅन गो विथ दिस ऑल्सो अँड दिस ऑल्सो. त्याच्यानंतर this can go with this also and this can go with this also. आता बघा, कॅपिटल एक्स, कॅपिटल सी, कॅपिटल एक्स, कॅपिटल सी ही एक कंडिशन. कॅपिटल एक्स, कॅपिटल सी, वाय ही कंडिशन दुसरी.
कंडिशन तिसरी, कॅपिटल एक्स कॅपिटल सी कॅपिटल एक्स स्मॉल सी. याला मुद्दाम वेगळ्या याने दाखवतो. कॅपिटल एक्स स्मॉल सी वाय. कलर ब्लाइंड हे किती चान्सेस आहेत आता बघा. 25%, 25%, 25%, 25%. What is this? She is carrier. अत्यंत सोपं आहे बेटा, आहे अवघड काहीच नाही. नीट लक्ष द्या. तुम्हाला डायरेक्ट विचारलं जातं, एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाईल. इफ ए कलर ब्लाइंड मेल मॅरीज विथ ए नॉर्मल फिमेल. इफ ए, इथं उलटे लिहिले ना, इथं आधीची कंडिशन. इफ ए carrier female marries with normal male, त्यावेळेला कंडिशन काय मिळेल? तर आपल्याला रेशो कसा मिळेल? 50% children will be normal and 50% will be, if daughter will be there, she will be carrier. If the son will be there, he will have color blindness. He will have color blindness. म्हणजे चान्सेस जर तुम्हाला विचारले तर 50% चान्सेस मेल्स जे असतील, मेल्स विल बी ऑलवेज डिसीज असतील किंवा कलर ब्लाइंड असतील, आणि फिमेल्स दे आर ऑलवेज कॅरियर इन 50% केसेस. कारण गॅमेट्स जे बनणार आहेत बेटा, हे गॅमेट्स रॅन्डमली मॅच करतील ना. आपल्याला माहित नाही, आपल्याला माहित नाही की त्या वेळेला कसा एग बनलेला आहे, त्या वेळेला एग कसा बनलेला हे आपल्याला माहित नसतं. त्यामुळे रॅन्डम यांच्यामध्ये मीटिंग होतं. रॅन्डम मीटिंग झाल्यामुळे, रॅन्डम मिक्सिंग झाल्यामुळे अशा पद्धतीने, कारण स्पर्म पण त्याच पद्धतीचा असतो. कारण मेलकडे जे स्पर्म्स आहेत ते तर नॉर्मल स्पर्म्स आहेत, नॉर्मल गॅमेट्स आहेत. फिमेलकडच्या गॅमेटमध्ये प्रॉब्लेम आहे. फिमेलकडच्या गॅमेटमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे हा जर कॅपिटल एक्स स्मॉल सी जर हा चुकून वाय बरोबर गेला तर याला सप्रेस करणारा जीन याच्याकडे नसल्यामुळे तो पर्सन आपोआपच काय होतो? कलर ब्लाइंड होतो. तो येणारा ऑफस्प्रिंग जे असतं ते कलर ब्लाइंड असतं. आर यू गेटिंग? समजतंय का? बोर झाले? समजलं सर. काही प्रॉब्लेम नाही ना? सगळ्यांना समजलं का हे? येस, सपनाला कळलं. सपना हॅज सेंट थंब. सिंपल आहे बेटा, अवघड काहीच नाही. आता तुम्ही काय करू शकता? तुम्ही दोन्ही कलर ब्लाइंड घेऊ शकता. सॉरी, एक कॅरियर एक कलर ब्लाइंडचं लग्न लावू शकता. तुम्हाला जे पाहिजे ते लावा, काही प्रॉब्लेम. तुम्ही एक कलर ब्लाइंड मेल मॅरीज विथ अ कॅरियर फिमेल, कलर ब्लाइंड मेल मॅरीज विथ ए कॅरियर फिमेल, काय होईल ते बघायचं, ते बघायचं. आणि हे सगळे करून त्यांचे रेशो लिहून ठेवायचे, त्यांचे रेशो लिहून ठेवायचे, आणि त्यांच्यासाठी वापरले जाणारे जिनोटाइप जे आहेत ते लिहून ठेवायचे प्रॉपर. ह्या नोटबुक्स जे आहेत ह्या एक्झामच्या वेळेला अतिशय चांगल्या आणि खूप सिंपल फिनॉमिनॉन आहे. फक्त त्याला प्रॉपर बायोलॉजीमध्ये काय लागतं, बायोलॉजीमध्ये तुम्हाला ते करून दाखवावं लागतं जेनेटिक्सच्या पार्टमध्ये, आणि तुम्हाला त्याचं डिस्क्रिप्शन लिहावं लागतं. व्हेरी सिम्पल, आणि यू विल गेट कम्प्लीट मार्क. 3 ते 4 मार्काला हे क्वेश्चन्स येतात. एकदम सिंपल आहे क्वेश्चन करणं. आता हिमोफिलिया करून घ्यायचा का? बोला, तुमची तयारी असेल तर आपण पुढे जाऊ.
सेम आहे, काहीच फरक नाहीये. जायचं पुढे. कॅन वी सी वन मोर डिसऑर्डर दॅट इज हिमोफिलिया. हिमोफिलिया करायचं का? कारण बरेचसे मुलं लेफ्ट होत आहेत. तर 7:30 ला भेटायचं उद्या सकाळी. हो सर, उद्या कारण की आज पेपर पण आहे. बरं चालेल, ठीक आहे, थांबूया.